सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचं वातावरण असतानाच मुंबईकरांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबई जगातील दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे। शहर आणि उपनगरामध्ये अनिर्बंध फटाके फोडले गेल्यानं प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे। आली दिवाळी, मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली। जगातल्या प्रदूषित शहरात मुंबई दुसऱ्या क्रमांकावर। दूषित हवेनं मुंबईकरांचा श्वास गुदमरला। दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे। आसमंत उजळून टाकणारी आतषबाजी नयनरम्य वाटत असली तरी त्यामुळे मुंबईचं आरोग्य धोक्यात आलंय। आधीच मुंबईतल्या लाखोंच्या संख्येनं असणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण मोठं आहे। त्यात फटाक्यांच्या आतषबाजीनं मुंबईतल्या वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे। हे प्रदूषण एवढं मोठं आहे की जगातल्या सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे। हवेच्या गुणवत्तेची पातळी AQI मध्ये मोजतात। त्यानुसार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स 248 AQI असून हवेचं प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचलंय। नेवी नगर कुलाबा 247 एवढा AQI असून हवेचं प्रदूषण गंभीर पातळीवर आहे। सिद्धार्थनगर वरळी 204 AQI असून हवेचं प्रदूषण गंभीर पातळीवर आहे। छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ 199 AQI असून हवेचं प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलंय। मालाडमध्ये 197 AQI असून हवेचं प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलंय। माझगावमध्ये 196 AQI असून हवेचं प्रदूषण धोकादायक पातळीवर आहे। देवनारमध्ये 183 AQI असून हवेचं प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलंय। पवईमध्ये 179 AQI असून हवेचं प्रदूषण धोकादायक पातळीवर आहे। तर वांद्र्यामध्ये 178 AQI असून हवेचं प्रदूषण धोकादायक पातळीवर आहे। खिंडीपाडा भांडूप पश्चिम मध्ये 172 AQI असून हवेचं प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलंय। मुंबईत रात्री आणि सकाळच्या सुमारास धुरके सदृश्य परिस्थिती आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्यानं मुंबईकरांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो। मुंबई आणि उपनगरात नागरिक मोठ्या आनंदात आणि उत्साहात दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे प्रदूषणाने मात्र धोकादायक पातळी गाठली आहे। जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी बघितल्यानंतर पुन्हा एकदा हे समजते की मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। आता कालचीच आकडेवारी आपण बघूयात। BKCत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 334 अंकावरती पोहोचलेला आहे, तर संपूर्ण शहराचा AQI जवळपास 200च्या पार गेल्याचं सध्या पाहायला मिळते। त्यामुळे मुंबई हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनलेलं आहे आणि नागरिकांना आता स्वतःची काळजी जास्तीत जास्त करावी लागणार आहे। मास्क जास्तीत जास्त वापरण्याचं आवाहन सध्या मुंबई महानगरपालिकेकडनं केलं जात आहे। मुंबई महानगरपालिका काय नक्की उपाययोजना करणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। मुंबई शहर समुद्रकिनारी आहे, तरीही मुंबईतल्या वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक पद्धतीनं वाढली आहे। वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार बळावतात, तर वायू प्रदूषणानं प्रसंगी जीवालाही धोका उद्भवण्याची शक्यता आहे। सण आहे म्हणून प्रदूषणाकडे कानाडोळा करून चालणार नाही। सरकारी पातळीवर काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।